नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम। त्यासाठी मी एक वाटी दूध घेतलं आहे आणि 10 रुपयाचं जे दूध पावडरचं पॉकेट मिळतं ते त्यामध्ये टाकायचं आहे। गुठळी न होऊ देता मिक्स करायचं आहे। आणि मी इथे ट्रोपोलाइटची व्हिपिंग क्रीम घेतली आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडची क्रीम घेऊ शकता। ही 1 कप घेतली आहे आणि ती बीट करण्यासाठी जे भांडं घ्यायचं आहे ते एकदम चिल्ड असायला हवं आणि त्याचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये बर्फ घेतला आहे आणि त्यामध्ये ते भांडं ठेवून इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने बीट करायचं आहे। स्टिप पीक येईपर्यंत बीट करायचं। थोडं कमी झालं तरी सुद्धा चालेल। केकसाठी जास्त लागतं, आईस्क्रीमसाठी कमी असलं तरी सुद्धा चालते। तुम्ही बघू शकता क्रीम ही छान प्रकारे बीट झाली आहे आणि छान स्मूथ झालेली आहे। जे आपण प्रमाण घेतलं होतं त्याच्या डबलच झाली आहे। आणि आता कंडेन्स मिल्कचा 200 ml चा डब्बा घेतला आहे। त्याच्यामधलं मी अर्ध्याच्या थोडं जास्तच यूज केला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं कंडेन्स मिल्क घेऊ शकता किंवा घरी तयार केलेलं सुद्धा घेऊ शकता। आणि मग अशी जे आपण दुधाचं मिश्रण तयार केलं होतं ते टाकायचं आहे आणि त्यामध्ये इसेन्स टाकायचा आहे, पायनॅपल इसेन्स। आवडत असल्यास फूड कलर सुद्धा टाकू शकता, ते अगदी ऑप्शनल आहे। आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे। छान स्मूथ होईपर्यंत त्याला अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये चांगलं मिक्स होईल। आणि 2 ते 3 चमच साखर टाकायची आहे। आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता, कारण कंडेन्स मिल्कमध्ये सुद्धा साखर असते, त्याच्यामुळे थोडी बेतानेच टाकायची। आणि पायनॅपल क्रश टाकायचा आहे। जर तुमच्याकडे पायनॅपल अवेलेबल असेल तर तुम्ही पायनॅपल सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे नव्हता, मी पायनॅपल क्रशचा यूज केला, ते सुद्धा खूप छान लागतं। आणि चंक्स टाकले तरी सुद्धा चालते। हे सगळं आपल्या आवडीनुसार आहे, तुम्ही काही सुद्धा कमी जास्त करू शकता। आता बघू शकता की क्रीम किती छान प्रकारे स्मूथ झालेली आहे आणि याला छान असं मिक्स करायचं आहे। आणि याला सेट करण्यासाठी एअरटाईट कंटेनरचा यूज करायचा। एअरटाईट कंटेनर हे प्लॅस्टिकचं किंवा काचेचं असलं तर फारच चांगलं, स्टीलचं घेऊ नका। याला सेट करण्यासाठी 10 ते 12 तासाचा वेळ लागतो। तुम्ही रात्री ठेवलं तरी सुद्धा चालेल। मी ओव्हरनाईट त्याला टाकलं होतं फ्रीज करायला। मी इथे एक प्लेन ठेवलेला आहे। आमच्याकडे थोडं चंक्स असलेलं किंवा ड्रायफ्रूट्स असलेलं आवडतं, त्याच्यामुळे मी एका डब्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आहे, कारण माझ्याकडे पायनॅपल अवेलेबल नव्हता। त्याचे जर चंक्स टाकले ते सुद्धा खूप छान लागतं। आणि याला रात्रभर ठेवून द्यायचं। आईस्क्रीम छान प्रकारे सेट होते। आता तुम्ही बघू शकता, हे सकाळचा व्हिडिओ आहे की छान सेट झालेली आहे आईस्क्रीम। तुम्ही सुद्धा आईस्क्रीम बनवा घरी आणि सगळ्यांना घरच्यांना खाऊ घाला। खूप छान टेस्टी होते। बाजारात जशी मिळते तशीच आईस्क्रीम होते। हा ड्रायफ्रुट्सवाली आईस्क्रीम। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। एन्जॉय।